Hello dear students, I am Mr. Balaji Ingri. I welcome you on my YouTube channel. Dear student, now we are going to learn an astrologer's day, a short story written by R.K. Narayan. Dear students, in our previous part we have seen about the astrologers and his client. They are setting a deal, and today we are going to learn the further story. आपण पाहिले की ॲस्ट्रोलॉजर्स आणि त्या क्लायंटमध्ये एक डील ठरली असते. सायंकाळ रात्र व्हायली असते, सगळे दिवे माळवलेले असतात आणि ॲस्ट्रोलॉजरनं त्या ग्रीन शाफ्ट म्हणजे त्याचा पाम तळवा पाहिला असतो आणि तो त्याला सांगतो की तू मला पुरेसे पैसे दे आणि मी तुझं भविष्य तुला समाधान करणार असं सांगतो. अशा प्रकारे त्यांच्यामध्ये डील ठरलेली असते. ॲस्ट्रोलॉजर त्याचा तळवा घेऊन सांगतोय तिथे एक वुमन आहे, एक स्त्री आहे तुझ्या नात्यातली दूरवर, असं काहीतरी तो सांगत असतो. आणि पुढे आता भाग आपण हा पाहू. देर इज अ वुमन, तिथे एक स्त्री आहे. स्टॉप सेड द अदर, आय डोंट वॉन्ट ऑल दॅट. आणि तो क्लायंट म्हणतो स्टॉप, असं काही बरगळू नको, हे असं काही तू मला सांगू नको. शॅल आय सक्सीड इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट. तू मला एकच सांग, शॅल आय सक्सीड, मी यशस्वी होणार आहे का कशामध्ये, माझ्या प्रेझेंट सर्चमध्ये, ऑर नॉट, मी जे शोधत आहे, मी कोणाला तरी शोधत आहे त्याच्यामध्ये मी यशस्वी होणार आहे की नाही, तू हे फक्त मला सांग. आन्सर धिस अँड गो, याच प्रश्नाचं उत्तर द्या आणि इथून चालता हो, असं तो ॲस्ट्रोलॉजिस्टला सांगतो. अदरवाईज आय विल नॉट लेट यू गो टिल यू डिस्कोर्स ऑल युअर कॉईन्स. आणि तो काय म्हणतो, डिस्कोर्स या शब्दाचा अर्थ काय की पूर्ण परत देणे. तर ॲस्ट्रोलॉजर्सला तो म्हणतो तू जर या प्रश्नाचं उत्तर जर मला बरोबर दिलं नाही तर तुझ्याकडे जे आज पैसे जमले ते सगळे पैसे तू मला देऊन टाक आणि इथून चालता हो. द ॲस्ट्रोलॉजर मटर्ड अ फ्यू इनकॅन्टेशन्स अँड रिप्लाइड. मग ॲस्ट्रोलॉजरनं काय केलं, इनकॅन्टेशन्स म्हणजे मंत्र उच्चारले. मटर्ड म्हणजे पुटपुटला, तो काहीतरी मंत्र पुटपुटला आणि तो काय म्हणाला, ऑल राईट आय विल स्पीक, बरं ठीक आहे मी आता तुझ्या भविष्याबद्दल बोलतो. बट विल यू गिव मी अ रुपी इफ व्हॉट आय से इज कन्व्हिन्सिंग. आणि ॲस्ट्रोलॉजर म्हणतो मी जर कन्व्हिन्सिंग म्हणजे खात्रीलायक, योग्य, तुझं समाधान होण्यासारखं मी जर तुझं भविष्य सांगलं तर तू मला ₹1 देशील का. अदरवाईज आय विल नॉट ओपन माय माउथ अँड यू मे डू व्हॉट यू लाईक. आणि ॲस्ट्रोलॉजर म्हणतो तू जर मला ₹1 देशील तर मी माझं तोंड उघडतो, म्हणजे तुझं भविष्य सांगतो, नाहीतर मी माझं तोंड उघडत नाही आणि तुला काय करायचं ते कर. आफ्टर अ गुड डील ऑफ हॅगलिंग द अदर ॲग्रीड. आता इथे शब्द आहे हॅगलिंग या शब्दाचा अर्थ आहे बार्गेनिंग, ज्याला आपण घासाघिसी म्हणतो. आणि तो बार्गेनिंग दोघांमध्ये होऊन त्या दोघांमध्ये डील, एक करार ठरलेला असतो आणि या दोघांनाही तो करार मान्य असतो. द ॲस्ट्रोलॉजर सेड यू वेअर लेफ्ट फॉर डेड. आणि ॲस्ट्रोलॉजर त्याचं भविष्य सांगतो तुला काय झालं, मृत अवस्थेमध्ये सोडून दिलं होतं, तू मरणासन्न अवस्थेमध्ये तुला सोडून देण्यात आलं. ॲम आय राईट. आणि ॲस्ट्रोलॉजर म्हणतो मी सांगतो बरोबर आहे की नाही. टेल मी मोर. आणि तो माणूस म्हणतो हो ठीक आहे आणखी पुढचं सांग. अ नाईफ हॅज पास्ड थ्रू यू वन्स सेड द ॲस्ट्रोलॉजर. ॲस्ट्रोलॉजर म्हणतो नाईफ या शब्दाचा अर्थ चाकू एकदा तुझ्या शरीराच्या आरपार गेला होता. गुड फेलो. आणि तो माणूस म्हणतो बरोबर आहे, तू सांगतो ते करेक्ट आहे. ही बियर्ड ही चेस्ट टू शो द स्कार व्हॉट एल्स. आणि मग त्या माणसानं काय केलं, चेस्ट म्हणजे छाती, बियर्ड म्हणजे उघडी केली, छातीवर जे बटन काढले आणि छातीवर काय दाखवलं त्यानं, शो द स्कार म्हणजे व्रण, खूण दाखवली त्या चाकूची. आणि व्हॉट एल्स, पुढे काय, असं तो त्याला ॲस्ट्रोलॉजर्सला विचारतो. अँड देन you were pushed into a well nearby in the field.
फील्ड म्हणजे शेत. आणि मग काय केलं, तुला पुशलं म्हणजे ढकलून देण्यात आलं. कुठं? इनटू अ वेल म्हणजे विहिरीमध्ये तुला ढकलून देण्यात आलं. जी विहीर कुठे होती? नियर बाय इन द फील्ड, एका शेतात, जवळच्या शेतामध्ये ती विहीर होती आणि त्या विहिरीमध्ये तुला टाकून देण्यात आलं, ढकलण्यात आलं. यू वेअर लेफ्ट फॉर डेड, आणि ती तुला काम विहिरीत कशासाठी टाकून दिलं? तुला विहिरीमध्ये मरणासाठी टाकून देण्यात आलं. तुझ्या शरीरामध्ये चाकू खोचला, तुला विहिरीमध्ये मृत होण्यासाठी ढकलून देण्यात आलं. आय शुड हॅव बीन डेड इफ समवन पासर बाय हॅड नॉट चान्स टू पिप इन टू द वेल. आता पहा, तो माणूस काय म्हणतो? आय शुड हॅव बीन डेड, मी मेलोच असतो. इफ समवन पासर बाय हॅड नॉट चान्स टू पिप इन टू द वेल. पासर बाय म्हणजे तिथे जाणारा वाटसरू, पायानं जाणारा वाटसरू. जर त्या वाटसरूनं जर विहिरीमध्ये डोकावून पाहिलं नसतं तर मी मेलोच असतो. एक्सक्लेम्ड द अदर, ओव्हरवेल्म्ड बाय इंथुजियाझम. ओव्हरवेल्म्ड म्हणजे अति आनंद होणे, इंथुजियाझम म्हणजे आनंदाने. तो काय झाला होता? एक आनंदानं खूप आनंदित झाला होता. आणि मग त्यानं सांगितलं, म्हणजे याला सगळं पटू लागलं होतं, हे सांगता येते. आणि तो म्हणतो, पासरबाईनं वाटसरून जर मला विहिरीत डोकावून पाहिलं नसतं तर मी मेलोच असतो. आणि हे सगळं त्याला पटू लागल्यामुळे तो आता एक्सायटेड, इंथुजियास्ट होऊ लागला. वेन शाल आय गेट ॲट हिम, हे आस्क्ड क्लेन्चिंग हिज फिस्ट. आता पहा, त्यानं काय केलं? आपली आता मूठ आवळली. क्लेन्चिंग हिज फिस्ट म्हणजे मूठ, आणि त्यानं त्याची मूठ आवळली. आणि तो म्हणतो, वेन शाल आय गेट ॲट हिम, मला तो माणूस केव्हा सापडेल हे तू अगोदर मला सांग. आणि त्यानं रागानं आपली मूठ काय केली? आवळली. इन द नेक्स्ट वर्ल्ड आन्सर द ॲस्ट्रोलॉजर. आता ॲस्ट्रोलॉजर काय म्हणतो? नेक्स्ट वर्ल्ड म्हणजे जग. आता पुढचं जग म्हणजे काय? पुढचा जन्म. ॲस्ट्रोलॉजर म्हणतो, पुढच्या जन्मामध्ये तो तुला मिळेल. ही डाईड 4 months ॲगो इन टू अ फार ऑफ टाऊन. आणि तो काय म्हणतो? 4 महिन्यापूर्वीच ॲस्ट्रोलॉजर सांगतो, तो व्यक्ती की नाही, तुला जो तुझ्या शरीरामध्ये जो चाकू मारला होता, तुला मरणावस्थेत सोडून देणारा व्यक्ती 4 महिन्यापूर्वीच डेड झाला, मृत्यू झाला, त्याचा मृत्यू झाला. आणि तो इथून एका फार अशा लांब दूर अशा खेड्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. यू विल नेवर सी एनी मोर ऑफ हिम, आता तू कधीच त्याला पाहू शकणार नाही. द अदर ग्रोन्ड ऑन हिअरिंग इट, द ॲस्ट्रोलॉजर प्रोसिडेड. आणि मग तो माणूस मेला हे त्या माणसाला जेव्हा कळालं, तो माणूस काय झालं? ग्रोनिंग म्हणजे थोडंसं कुरबुर केलं, त्यानं कणू लागला. म्हणजे त्याला थोडंसं ते काय आवडलं नाही तो मेलेला. आणि तो काय म्हणतो? म्हणे तसं म्हणल्यानंतर ॲस्ट्रोलॉजर आपलं पुढेच चालू ठेवतो. आणि काय म्हणतो ॲस्ट्रोलॉजर? प्रोसीड म्हणजे पुढे चालू ठेवणे. गुरुनायक, त्या माणसाचं नाव उच्चारतो, गुरुनायक, यू नो माय नेम, द अदर सेड, टेकन अबॅक. आता पहा, टेकन अबॅक म्हणजे त्याला थोडंसं धक्का बसते. आणि तो म्हणतो, तुला माझं नाव पण माहीत आहे? असं तो ॲस्ट्रोलॉजिस्टला म्हणतो. ॲज आय नो ऑल अदर थिंग्स, गुरुनायक, लिसन केअरफुली टू वॉट आय हॅव टू से. आणि ॲस्ट्रोलॉजर म्हणतो, आपला भविष्यकार, जशा तुझ्या बाबतीत सगळ्या गोष्टी माहीत आहेत, तसं मला तुझं नाव पण माहीत आहे. आणि मी काय सांगतो ते आता तू काळजीपूर्ण ऐक. युअर विलेज इज 2 days जर्नी ड्यू नॉर्थ ऑफ धिस टाऊन. तुझं जे गाव आहे या खेडीच्या नॉर्थला आहे. आणि त्या तुझ्या गावात जाण्यासाठी काय आहे? तुला 2 दिवस लागतात. नॉर्थ म्हणजे काय? नॉर्थ म्हणजे उत्तर बाजूला आहे. आणि या गावाच्या उत्तर दिशेला तुझं गाव आहे. आणि तू काय कर? तुझ्या गावाकडे आता जा, असं तू त्याला सांगतो. टेक द नेक्स्ट ट्रेन अँड बी गॉन. आणि तू पुढची गाडी पकड आणि तुझ्या गावाकडे निघून जा. आय सी वन्स अगेन ग्रेट डेंजर टू युअर लाईफ इफ यू गो फ्रॉम होम. पहा, आणि ॲस्ट्रोलॉजर त्याला आणखीन सांगतो, तुझ्या जीवनामध्ये आणखीन एक दुर्घटना घडणार आहे. पण केव्हा? इफ यू गो फ्रॉम होम, तू जर घराच्या बाहेर पडलास तर. तू काय कर? आता इथून तुझ्या गावी जा. आणि तुझं गाव काय आहे? इथून 2 दिवस लागतात तुझ्या गावी जायला. आणि तू पुढचीच ट्रेन पकड आणि ताबडतोब गावाकडे जा. आणि घरीच राहा. घराच्या बाहेर पडला तर तुझ्या जीवनात अनेक मोठं डेंजर आहे, आणखी मोठा धोका आहे. ही took out a pinch of sacred ash and held it
टू हिम. मग ॲस्ट्रोलॉजरने काय केली, पिंच ऑफ, एक पिंच म्हणजे चिमीटभर सॅक्रेड ॲश म्हणजे राख, त्याला काय म्हणतो पवित्र राख, त्याला एभीत म्हणतो आपण, ती त्यानं पकडली, तो भंडारा पकडला आणि काय केलं त्याच्याकडे दिला. रब इट ऑन युअर फोरहेड अँड गो होम. आणि तू काय म्हणतो हा काय कर, हा भस्म काय कर तुझ्या फोरहेड कपाळावर चोळ आणि ताबडतोब घराकडे निघून जा. नेव्हर ट्रॅव्हल साऊथवर्ड अगेन. दक्षिण दिशेला प्रवास करू नको पुन्हा. अँड यू विल लिव्ह टू बी 100. आणि जर तसं जर करशील तर तू 100 वर्ष जगशील. पुन्हा कधी तू काय करू, साऊथवर्ड दक्षिण दिशेला प्रवास करू नको. आणि माझ्यासारखं जर तू ऐकलं मी म्हणतो तसं तर तू आणखी 100 वर्ष जगेल, असं तू आपल्या या गुरुनायकला त्याच्या क्लायंटला सांगतो. वाय शुड आय लिव्ह होम अगेन. मी आता पुन्हाला कशाला घर सोडू. द अदर सेड रिफ्लेक्टिव्हली. आणि त्या पुढच्या माणसानं पुन्हा सांगितलं की बाबा मी आता घर कशाला सोडू. आय वॉज ओनली गोईंग अवे नाऊ अँड देन टू लुक फॉर हिम अँड टू चॉक आउट हिज लाईफ इफ आय मेट हिम. पहा आणि काय म्हणतो आता इथे शब्द दिलाय चॉक. चॉक म्हणजे काय, त्याचा गळा दाबून मारणे आहे नाही, त्याला गुदमरून मारून टाकणे. तो काय म्हणतो नाव अँड देन, तेव्हा आणि आता मी एकाच गोष्टीसाठी घराच्या बाहेर पडत होतो. कशासाठी, की त्या माणसाचा गळा मारून दाबण्यासाठीच मी घराच्या बाहेर पडत होतो. आता तो मेला, मी कशाला घराच्या बाहेर पडू, है की नाही. ही शुक हिज हेड रिग्रेटफुली. आणि मग त्यानं त्याचं डोकं काय केलं, हलवलं, म्हणजे त्यानं होकार दिला बाबा आता याच्या पुढे काय मी घराच्या बाहेर पडणार नाही. ही हॅज एस्केप्ड माय हँड. आणि तो म्हणतो एस्केप म्हणजे सुटका झाली. तो म्हणतो मात्र तो फक्त माझ्या हातून निसटला, म्हणजे माझ्या हातून त्याचा मृत्यू झाला नाही. आय होप ॲट लिस्ट ही डाईड ॲज ही डिझर्व. आणि तो म्हणतो कदाचित त्याला त्याच्या कर्मानुसार, त्याला त्याच्या लायकीनुसार त्याला मरण आला असेल असं तो क्लायंट गुरुनायक इच्छितो. यस सेड द ॲस्ट्रोलॉजर. आणि ॲस्ट्रोलॉजर म्हणतो हो बरोबर आहे, त्याच्या लायकीनुसारच त्याच्या कर्मानुसारच त्याला काय आलं, मृत्यू प्राप्त झाला. ही वॉज क्रश्ड अंडर अ लॉरी. तो एका लॉरी खाली चिरडल्या गेला. द अदर लुक्ड ग्रॅटिफाईड टू हिअर इट. आता पहा ग्रॅटिफाईड म्हणजे काय, खूप सॅटिस्फाईड झाला, तो खूप समाधानी झाला, तो खूप मस्त वाटलं त्याचा मृत्यू त्या व्यक्तीचा लॉरी खाली चिरडून झाला असं जेव्हा तो ऐकतो त्याच्या मनाला खूप संतुष्ट वाटते, त्याच्या मनाला खूप आनंद होतो. द प्लेस वॉज डेझर्टेड बाय द टाईम द ॲस्ट्रोलॉजर पिक्ड अप हिज आर्टिकल्स अँड पुट देम इन टू हिज बॅग. आता पहा ते प्लेस कसं झालं होतं, डेझर्टेड म्हणजे निर्मनुष्य, निर्जन झालं होतं. त्या ठिकाणी आता कोणीच राहिलेलं नव्हतं. आणि ॲस्ट्रोलॉजरनं काय केलं होतं, सगळं आपलं सामान, आर्टिकल म्हणजे त्याचं सामान ते काय केलं होतं, गोळा केलं आणि ते सगळे एका बॅगमध्ये टाकून दिलं. द ग्रीन शाफ्ट वॉज ऑल्सो गॉन लिव्हिंग द प्लेस इन डार्कनेस अँड सायलेन्स. पहा जो हिरवा प्रकाश झोत होता तो सुद्धा आता काय झाला होता, नाहीसा झालेला होता. आणि ती सगळी जागा अंधारात आणि अंधारमय झाली होती, एकदम शांत झाली होती, अशी अंधारमय ती जागा झाली होती, सगळी रात्र झाली होती. निर्मनुष्य डेझर्टेड ते ठिकाण असं झालेलं होतं. द स्ट्रेंजर हॅड गॉन ऑफ into the night after giving the astrologer a handful of coins. आता पहा काय झालं, पहा the stranger had gone off into the night after giving the astrologer a handful of coins. आणि तो स्ट्रेंजर म्हणजे तो गुरुनायक काय झाला होता, त्या काळोखामध्ये निघून गेला होता. आणि त्यानं काय केलं होतं, आपल्या ॲस्ट्रोलॉजर्सला हँडफुल ऑफ कॉईन म्हणजे मुठभर अशी त्यांना नाणी दिली होती. इट वॉज नियरली मिडनाईट वेन द ॲस्ट्रोलॉजर रिच्ड होम. आणि जेव्हा ॲस्ट्रोलॉजर आपल्या घरी गेला त्यावेळेस काय झालं होतं, मध्यरात्र झाली होती. हिज वाईफ वॉज वेटिंग फॉर हिम ॲट द डोअर अँड डिमांडेड अँड एक्सप्लेनेशन. त्याची बायको ॲस्ट्रोलॉजरशी दरवाजातच थांबली होती आणि इतका उशीर का झाला याचं त्याला ते एक्सप्लेनेशन स्पष्टीकरण मागत होती, म्हणजे विचारत होती उशीर होण्याचं कारण. ही फ्लंग द कॉइन्स ॲट हर अँड सेड काउंट देम वन मॅन गेव ऑल दॅट. आणि पहा आता फ्लंग म्हणजे काय,
हे फ्लिंगचं पास्ट पार्टिसिपल आहे, म्हणजे त्यानं तिला दिले ते, फ्लंग म्हणजे दिले. आणि मग काय झालं, इथं फ्लंग म्हणजे दिले. त्यानं ते मुठभर कॉईन काय केलं, आपल्या बायकोला दिले. आणि मग तू गेला काय कर, मोज. हे सगळे कॉईन एकाच माणसानं दिलेले आहेत. 12.5 अनाज सी सेड काउंटिंग. तिने ते मोजले आणि म्हणाली 12 आणे आणि अर्धा आणा, म्हणजे 12.5 आणे आहेत. सी वॉज ओव्हर जॉईड. आणि तिला खूप अत्यानंद झाला. आय कॅन बाय सम जागरी अँड कोकोनट टुमारो. आणि ती काय म्हणते, मी उद्या मार्केटमध्ये जाते आणि काय करते, जागरी म्हणजे गूळ आणि कोकोनट म्हणजे नारळ उद्या घेऊन येते. द चाइल्ड हॅज बीन आस्किंग फॉर स्वीट्स फॉर सो मेनी डेज नाऊ. पहा, ती काय म्हणते, बाळाला खूप दिवसापासून गोड खावं वाटते आणि तू बरेच दिवसापासून गोड काहीतरी स्वीट बनवायला मला सांगत आहे आणि आता मी उद्या ते बनवणार आहे असं ती म्हणते. आय विल प्रिपेअर सम नाईस टफ फॉर हर. आता हर म्हणजे ते बाळक आहे, चाइल्ड म्हणजे छोटी मुलगी आहे आणि ती म्हणते आपल्या मुलगीसाठी मी काहीतरी एक सुंदर असा काहीतरी पदार्थ गोड असा बनवणार आहे. द स्वाईन हॅज चीटेड मी. ॲस्ट्रॉलॉजर म्हणतो तो स्वाईन म्हणजे इथं डुक्कर, तो डुक्कर त्या माणसाला शिवाय देतो, त्या गुरुनायकला. त्या डुकरानं मला चीट केलं, मला फसवलं, त्यानं मला फसवलं. ही प्रॉमिस्ड मी अ रुपी. त्यानं मला ₹1 देण्याचं प्रॉमिस केलं होतं. सेड द ॲस्ट्रॉलॉजर तसं म्हणतो. सी लुक अप ॲट हिम, यू लुक वरीड, व्हॉट इज रॉंग. आणि तसं म्हटल्याच्या नंतर ॲस्ट्रॉलॉजरची बायको काय करते, तिच्या चेहऱ्याकडे पाहते आणि त्याला म्हणते, तुम्ही मला थोडंसं काळजीमध्ये दिसता आणि काळजीचं काय कारण आहे असं ती त्याला विचारते. नथिंग. आफ्टर डिनर सिटिंग ऑन Pearl, he told her, do you know a great load is gone from me today. आणि तो म्हणतो नथिंग, काहीच नाही म्हणतो. आणि काय करते, ते जेवण करते. जेवण केल्याच्या नंतर तो काय करतो, सिटिंग ऑन पॉयल. आता पॉयल या शब्दाचा अर्थ काय, आपण 4 पायी आपली आहे की नाही, जर आपण बाज म्हणतो, आपली खाट म्हणतो आहे की नाही, स्ट्रिंग कॉट, म्हणजे पण त्याला काय म्हणतो, 4 पाय म्हणतो, खाट म्हणतो आहे की नाही, बाज म्हणतो. आणि मग त्यानं तो काय करतो, बाजावर काय करतो, बसतो. डू यू नो अ ग्रेट लोड इज गॉन फ्रॉम मी टुडे. आणि तो म्हणतो माझ्यावरचं फार मोठा लोड, एक बर्डन आज निघून गेला आहे. आय थॉट आय हॅड द ब्लड ऑफ अ मॅन ऑन माय हँड्स ऑल दीज इयर्स. मी एकाच गोष्टीचा विचार करत होतो की माझे हात काय झाले, एका माणसाच्या रक्तानं रंगलेले आहेत असं मला आतापर्यंत वाटत होतं. मी एका माणसाला किल केलं, त्याचं मर्डर केलं असं वाटत होतं. दॅट वॉज द रिझन वाय आय रॅन अवे फ्रॉम होम, सेटल्ड हिअर अँड मॅरीड यू, ही इज अलाइव्ह. आणि तो म्हणतो, याच कारणामुळं मी घर सोडलं, इथं पळून आलो, इथं सेटल झालो, इथं स्थिर राहिलो आणि तुझ्या संग लग्न केलं, परंतु तो व्यक्ती आज कसा आहे, जिवंत आहे आणि ही एक चांगली गोष्ट आहे. सी गॉस्प्ड. गॉस्प्ड म्हणजे काय करणे, गॉस्प्ड या शब्दाचा अर्थ धाप लागणे, तिला धाप लागते. यू ट्राईड टू किल हिम. आणि ती म्हणते, तुम्ही कोणाला तरी मारण्याचा प्रयत्न केला असं ती आश्चर्यानं थोडंसं धाप टाकून त्याला विचारते. यस, इन आवर विलेज. हो, आमच्या खेड्यामध्ये, गावामध्ये. वेन आय वॉज अ सिली यंगस्टर. मी जेव्हा एक मूर्ख तरुण होतो, तारुण्य वयामध्ये मूर्खपणा केला होता. वी ड्रँक. आम्ही दारू पित होतो. गॅम्बल्ड. जुगार खेळत होतो, पत्ते खेळत होतो. अँड कॉरल्ड बॅडली वन डे. आणि अशाच एका दिवशी पत्ते खेळण्याच्या नादात, दारू पिल्याच्या नंतर आम्ही एका दिवशी कॉरल्ड बॅडली वन डे, भरपूर मोठ्या प्रमाणात जोरदार असं भांडण केलं. वाय थिंक ऑफ इट नाऊ. मी आता त्या गोष्टीचा काय विचार करतो, चला असं सोडून देतो तो विचार करण्याचं. टाईम टू स्लीप. आता झोपेची वेळ झाली असं तो म्हणतो. यॉविंग. आता यॉर्निंग म्हणजे काय करायचं, जांभळी देणे. आणि तो जांभळी देतो. अँड स्ट्रेच्ड हिमसेल्फ ऑन द पॉयल. आणि खाटेवर तो स्वतःला ताणून देतो, म्हणजे खाटेवर तो झोपी जातो. आणि अशा प्रकारे आर के नारायणची ही जी शॉर्ट स्टोरी आहे, अँड ॲस्ट्रॉलॉजर्स डे, इथं काय झाले, समाप्त झालेली आहे. डिअर स्टुडंट, चांगला अभ्यास करा, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. सो हॅव अ गुड डे. थँक्यू.